मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेमध्ये एकेकाळी अर्णवला नवरा न मानणारी ईश्वरी आज अर्णव माझा नवरा आहे यासाठी लावण्यासोबत भांडत आहे। मित्रांनो, आता इथे ईश्वरी कशी बशी प्रोग्रामला पोहोचलेली आहे आणि बिचारी खूप आनंदी आहे। अर्णव इतका आनंद झालेला आहे, अर्णवचा चेहराच खुलेला आहे तिला पाहून, कारण बायको नव्हती तर बिचाऱ्याचं मनही लागत नव्हतं प्रोग्राममध्ये। आता प्रोग्रामची सुरुवात आणि इनॉग्रेशन हे ईश्वरीच करणार हे आता लावण्याने सगळ्यांना सांगितलेलं आहे, कारण अर्णवनेच तशी तिला इन्फॉर्मेशन दिली होती असं सांगायला। तर आता अर्णव आणि लावण्या ऑफिसमध्ये एकत्र काम करतात, त्याच्यामुळे हे जे काही त्यांना भेटलेलं आहे यामध्ये लावण्याचा श्रेय आहे। त्यामुळे लावण्या आता अर्णवला चिपटून फोटो काढत आहे, त्याचा हात काय हातात घेत आहे। मित्रांनो, ही लावण्यासारखी बाई ना काय ना फक्त लोकांच्या सुखी संसारात विष घालवण्यासाठी असते आणि हे सगळं काही ना ईश्वरीला पाहतच नाही। तिचा अगदी जळफळाट होत आहे, तिला समजतच नाही की काय करावं। तिच्या मनात असंख्य विचार चालू आहेत की ही बया हटकून करते, मला माहिती आहे लावण्या तू हटकून करते, पण काय गरज आहे का तुला अर्णव एवढी चिटकायची। मित्रांनो, आता बायको शेवटी जळफळाट तर होणारच ना, जेलसी फील तर होणारच ना, पण लावण्याला तेच हवंय की मी अर्णव जवळ जाणार आणि ईश्वरीला कसं जळवायचं हे लावण्याला चांगलंच माहिती। लावण्याचं खरं प्रेमच नाही अर्णववर, ती फक्त त्याच्या प्रॉपर्टीसाठी करते, पण ती कितपत खरी पडणार आता हे तिचंच तिला माहिती। तर मित्रांनो, आता इकडे आता लावण्याने खूप भन्नाट प्लॅन केलेला आहे। तिने अर्णवला ब्लॅक कॉफी दिलेली आहे आणि त्यामध्ये कसले तरी औषध मिसळलेलं आहे आणि अर्णवला भन्नाट नशा चढलेला आहे आणि अर्णव आता लावण्याच्या गळ्यातच पडलेला आहे आणि आता लावण्य अर्णवची इतकी जवळ गेलेली आहे, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझी गुलाबी रात्र म्हणून आता इतकी आनंदी आहे, परंतु इची गुलाबी रात्र गुलाबी नाही तर काळी करण्यासाठी ईश्वरी आलेली आहे। मित्रांनो, नवरा दुसऱ्या एखाद्या बायकोच्या मिठीत असताना स्वतःची म्हणजे ईश्वरी कशी शांत बसणार, नाही बसू शकत। तर आता ईश्वरी आलेली आहे, सांडकणी कानाखाली वाजवलेली आहे आणि बोललेली आहे की हा नवरा अर्णव सर फक्त माझा नवरा आहे आणि तुला अजिबात अधिकार नाहीये त्यांच्यावर हक्क दाखवण्याचा। ईश्वरी, बाहेरची बाई जर अशी नवऱ्यासोबत असं छेडछाड करत असेल ना तर अशीच कानाखाली खावा लागते, याची जाणीव आता ईश्वरी लावण्याला करून देत आहे। लावण्या गपगार झालेली आहे आणि ईश्वरीने शेवटी एका परक्या स्त्रीच्या हातात जाण्यापासून अर्णवला वाचवलेलं आहे आणि स्वतःच्या मिठीत घेतलेला आहे आणि अर्णव सुद्धा इतका आनंदी आहे, नशीब आहे पण त्याला काही कळत नाही, पण जेव्हा कानाखाली वाजवते तेव्हा अर्णवही खुश होऊन टाळ्या वाजत आहे। मित्रांनो, खरंच ईश्वरी सारखी बायको जर सगळ्यांना भेटली ना तर खरंच कोणताच पुरुष संकटाच्या वेळी काही म्हणजे त्याला संकटच येऊ शकत नाही त्याच्यावर, कारण ईश्वरी सारखी बायको अशी धावत येईल आणि त्याची मदत करेल। तर मित्रांनो, आता लावण्या काय करणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।